महत्वाची बातमी आहे, दिल्लीमध्ये आव्हाड आणि राज ठाकरेंचा एकाच हॉटेलमध्ये मुक्काम असल्याचं पाहायला मिळतंय। जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत, तर राज ठाकरे अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय। एका हॉटेलमध्ये मुक्काम आहे, पण राज ठाकरे आणि आव्हाडांमध्ये संवाद मात्र काही झालेला नाहीये। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संदीप, काय घडतंय? खरं तर काल रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीत दाखल झाले होते वृषाली, आणि त्यानंतर त्यांचा हॉटेल ताज मानसिंगमध्ये होता। आणि आज योगायोगानं दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये एक महत्त्वाची सुनावणी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातली पक्ष आणि चिन्हाचा जो निर्णय निवडणूक आयोगानं दिला आहे त्याविरोधात शरद पवार यांच्या गटाची याचिका दाखल आहे आणि त्याच्यावर आज सुनावणी होणार आहे। त्या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे देखील दिल्लीत कालच दाखल झाले होते आणि ती देखील याच ताज मानसिंग जे हॉटेल आहे या हॉटेलमध्ये थांबले होते। पण जाताना जितेंद्र आव्हाडांना मीच प्रश्न केला की काही संवाद झाला का राज ठाकरे यांच्याशी, तर कुठलाही संवाद झालेला नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि दुसरीकडे आपण पाहतोय अमित शहा यांना भेटण्यासाठी पुढच्या काही मिनिटांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे हॉटेलमधून निघण्याची शक्यता आहे। ही समोर आपण जी मर्सिडीज पाहतो ही त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये आणण्यात आलेली आहे, त्यांच्या गाड्यांचा ताफा देखील तयार ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे आज ही बैठक होणार आहे। जसं संदीप देशपांडेंनी काही वेळापूर्वी सांगितलं की काही तासात हे चित्र स्पष्ट होईल, त्यानुसार मनसे महायुतीचा घटक बनणार यावर शिक्कामोर्तब तर होईलच, मात्र लोकसभेच्या किती जागा त्यांना दिल्या जातात किंवा त्याबाबत काय निर्णय होतो हे देखील आपल्याला काही वेळात समजू शकणार आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।